आज मी दाल पकवान बनवणार आहे। हे फेमस सिंधी नाश्ता आहे, जे आपण नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्स टाईमला किंवा जेवणासाठी आपण हे बनवू शकतो। क्रिस्पी पुऱ्या आणि मसालेदार डाळाची भाजी असं याचं कॉम्बिनेशन असतं। डाळाची भाजी हे लसूण कांदा काहीही न वापरता हे बनवलं जातं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी 3 ते 4 तास चणा डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। चणा डाळ चांगलेसे भिजले गेलेले आहेत। आता आपण हे डाळ कुकरमध्ये काढून घेऊयात। 1 कप इथे चणा डाळ होतं, तर यामध्ये 2 कप पाणी घालूयात, थोडंसं मीठ घालूयात, हळद आणि चिमूटभर यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालायचा आहे। आता हे कुकरचं टोपण लावून हाय फ्लेमवर 1 शिट्टी करून घ्यायची आहे आणि नंतर 5 ते 6 मिनिटे आपल्याला हे लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। डाळ असं जास्त शिजलं गेलं नाही पाहिजे, थोडे असे अख्खे डाळ राहिले पाहिजेत। डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊयात। तर इथे मी 2 कप मैदा घेतले आहे। मैदा स्वच्छ चाळून घेतलेले आहे। अर्धा चमचा यामध्ये ओवा घालूयात आणि 1 टेबलस्पून यामध्ये गरम तेल घालूयात। तेलाचं मोहन घालूयात। व्यवस्थितरित्या आपण हे या पिठामध्ये तेल मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे पुऱ्या चांगल्याशे क्रिस्पी होतात। तर इथे हे तेल चांगलंसं पिठाला लागलं गेलेलं आहे। थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घेऊयात। आपण पुऱ्यांसाठी जसं पीठ मळतो त्याच प्रकारे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे हे पकवानसाठी पीठ चांगलंसं मळून घेतलेलं आहे। याला थोडंसं तेल लावूयात आणि अर्धा तास आपण हे पीठ चांगलंसं भिजू देऊयात। तर 2 कप मैद्यामध्ये 10 ते 15 पुऱ्या होतात, मीडियम साईजच्या पुऱ्या होतात। तर इथे हे डाळ ही चांगलंसं शिजलं गेलेलं आहे। डाळ जास्तही शिजलेलं नाही, थोडं थोडं इथे हे डाळ दिसत आहे, पण डाळ बोटामध्ये दबलं जाईल इतपत हे डाळ शिजलं गेलेलं आहे। आणि थोडंसं आपण हे अगदी हलकं हलकं डाळ मॅश करून घेऊयात। तर इथे हे डाळ शिजलं गेलेलं आहे, मॅशही करून घेतली आहे। तर आता आपण भाजी बनवून घेऊयात। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात, अगदी चिमूटभर यामध्ये हिंग घालूयात। हिंग घातल्यामुळे हे भाजी पचायला हलकं होतं। तर अर्धा चमचा यामध्ये बारीक चिरलेला आलं घालूयात। दाल पकवान बनवताना कांदा आणि लसूणचा वापर होत नाही, पण तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि लसूण घालू शकता। तर इथे हे आलं थोड्या वेळ तेलावर चांगलंसं परतून झालेलं आहे। तर आता यामध्ये हिरवी मिरची घालूयात, 2 ते 3 हिरवी मिरची अशी मी हे स्लाइड करून घेतलेली आहे। आणि लाल सुक्या मिरच्या घालूयात, भाजीला चांगलासा टेस्ट येतो। तेलामध्येच 1 चमचा धने पावडर घालूयात आणि आता यामध्ये टोमॅटो घालूयात। तर इथे हे मीडियम साईजचे 2 टोमॅटो बारीक असे चिरून घेतलेले आहेत। आणि आता आपण हे यामध्ये थोडंसं मीठ घालूयात, म्हणजे टोमॅटो हे पटकन असे मऊसूत शिजले जातात। तर 1-2 मिनिटे आपण हे टोमॅटो तेलावर परतून घेऊयात। पाव चमचा यामध्ये हळद घालूयात आणि 1 चमचा इथे मी तिखट घातली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि 1-2 मिनिटे टोमॅटो चांगलेसे मऊसूत होईपर्यंत परतून घेऊयात। तर टोमॅटो चांगलेसे मऊसूत शिजले गेलेले आहेत। तर आता यामध्ये आपण जे डाळ शिजलेली आहे ती यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आणि यामध्ये आता पाणी घालूयात। तर 1-2 ग्लास मी यामध्ये पाणी घातलेले आहे आणि 5 मिनिटे मीडियम फ्लेमवर आपण ही भाजी चांगलीशी शिजू देऊयात। तर इथे ही भाजी शिजली गेलेली आहे, वाटीमध्ये काढून घेऊयात। तर अशा प्रकारे इथे हे दाल तयार आहे। तर आता आपण पकवान बनवून घेऊयात। तर इथे पीठ ही चांगलंसं अर्धा तास भिजलं गेलेलं आहे। परत एकदा आपण हे पीठ मळून घेऊयात। तर इथे हे परत एकदा पीठ मळून डोला चांगलंसं सॉफ्ट करून घेतलेले आहे। तर आता याचे आपण गोळे बनवून घेऊयात। तर लिंबा एवढे गोळे बनवून घ्यायचे आहेत। एकदाच आपल्याला हे गोळे बनवून घेऊयात, म्हणजे पटपट आपल्याला याचे
पुऱ्या लाटता येतील. डोला व्यवस्थित असं गोल शेप देऊयात, म्हणजे लाटल्यानंतर पुरी चांगलीशी गोलच होते. थोडंसं पीठ लावूयात आणि आता आपण ही पुरी लाटून घेऊयात. पुरी एकीकडे जाड एकीकडे पातळ असं नाही लाटायचं, एकसारखी पुरी आपल्याला हे लाटून घ्यायची आहे. नेहमीच्या पुऱ्या आपण थोडेसे जाडसर असे बनवतो, पण हे पुरी आपल्याला जाडसर बनवायचं नाही. एकदम पातळ असे पुरी लाटून घ्यायची आहे. जेवढं पातळ होईल तेवढं आपल्याला हे पुरी लाटून घ्यायची आहे. हे कारण आपल्याला हे पुरी क्रिस्पी बनवायची आहे, त्यासाठी आपल्याला हे पुऱ्या पातळ असे लाटून घ्यायची आहे. तर या थिकनेसमध्ये इथे हे मी पुरी लाटून घेतलेली आहे. आता चाकूने आपण या पुरीला प्रिक्स करून घेऊयात. कडेपर्यंत आपल्याला याला प्रिक्स करून घ्यायचे आहेत. फोर्क असेल त्याने केलं तरीही चालेल. अशा प्रकारे प्रिक्स केल्यामुळे तेलामध्ये हे पुऱ्या फुगले जात नाहीत आणि यामुळे हे पुऱ्या क्रिस्पी होतात. तर आता आपण पुऱ्या तळून घेऊयात. तर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. यामध्ये थोडंसं पिठाचा गोळा टाकूयात. तर पिठाचा गोळा हे तळून वरी आलेला आहे, म्हणजे तेल अगदी कडकडीत तापलेलं आहे. आणि यामध्ये आपण हे पुरी सोडून घेऊयात. झाऱ्याने अशा प्रकारे दाबत दाबत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे. पुरी आपल्याला फुगवायची नाही, पण अशा प्रकारे झाऱ्याने दाबल्यामुळे पुरीचं शेप असं वाकडं तिकडं होत नाही, सरळ असं हे पुरी तळले जातात. तर पुरी पलटवून पुरीची दुसरी बाजू ही चांगली अशी तळून घेऊयात. पुरी चांगली अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मीडियम फ्लेमवर आपण ही पुरी तळून घेऊयात. पुऱ्या मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत. लो फ्लेमवर तळलं तर पुऱ्या एकदम तेलकट होतात आणि हाय फ्लेमवर तळलं तर पुऱ्या करपू शकतात. त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपण हे पुरी तळून घेऊयात. तर इथे ही पुरी चांगली अशी तळली गेलेली आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे इथे हे दाल पकवान तयार आहे. याला सर्व कसं करायचं ते पाहूयात. प्लेटमध्ये पुरी घेऊयात आणि यामध्ये आपण हे जे डाळ बनवलेलं आहे ते या पुरीवर टाकून घेऊयात. आता यावर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. भुजिया किंवा शेव असेल तेही तुम्ही यावर घालू शकता. तुम्ही हे दाल पकवान नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा तेच चपाती भाजी वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर हे अगदी वेगळं असं लंचसाठी आणि डिनरसाठी हे तुम्ही हे बनवू शकता. जेवढं झटपट होतं तेवढंच हे चवीलाही अगदी छान लागतं. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.